नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर सध्याच्या कंडिशनला सीपी मुंबई चालकचं या ठिकाणी ग्राउंड चालू आहे घाटकोपर या ठिकाणी. तर मुंबई या ठिकाणी दोन ठिकाणी या ठिकाणी ग्राउंड चालू आहे. तर सीपी मुंबई चालकचं या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे चालू आहे, पावसामध्ये ग्राउंडचं नियोजन कशा प्रकारे आहे, मुलांचा ग्राउंड कशा प्रकारे होत आहे पावसामुळे, आणि मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणते या ठिकाणी लागत आहे, त्याचबरोबर जे या ठिकाणी गोळा फेक वगैरे कशा प्रकारे होत आहे, 1600 मीटर रनिंग कशा प्रकारे होत आहे, किती मुलं या ठिकाणी सोडत आहे, कागदपत्र या ठिकाणी कोणकोणते लागत आहे, त्याचबरोबर सीपी मुंबई शिपाईचं ग्राउंड कधी होणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार डिमांड होते, भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर एक व्हिडिओ बनवा की सीपी मुंबई शिपाईचं ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे. कारण की भरपूर विद्यार्थी जे या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहे या ठिकाणी, आणि आता जे पाऊस वगैरे सुद्धा चालू आहे, तर सीपी मुंबई चालकचं ग्राउंड कशा प्रकारे चालू आहे पावसामध्ये ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. कोणकोणत्या गोष्टी तो तुम्हाला लक्ष ठेवायचा आहे, कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर सीपी मुंबई शिपाईचा ग्राउंड कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल, आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर सर्वात पहिली चूक तुम्हाला या ठिकाणी करायची नाही, जो तुमच्या हॉल तिकीटवर तारीख आहे, जे तुमच्या हॉल तिकीटवर जो वेळ आहे, तर त्या वेळेवरच तुम्हाला या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो पोहोचायचं आहे. तर काय काय मुलं काय करत आहे, ज्या दिवशी आता समजा ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 2 ऑगस्टला झाला समजा किंवा 1 ऑगस्टला झालं, तर ते मुलं जे आहे म्हणजे एक दिवस अगोदर या ठिकाणी निघत आहे. तर मी तुम्हाला सांगतो काय काय मुलं जे वेळेवर त्या ठिकाणी पोहोचत नाही आहे. तर तुम्हाला या ठिकाणी सांगायचं एवढंच की तुम्ही त्या ठिकाणी वेळेवर पोहोचा ग्राउंडवर. जो तुमचा टाईम आहे, जो तुमचा दिवस आहे, त्या टाईमावर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचा, त्या तारखेवर तुम्ही या ठिकाणी पोहोचा. या ठिकाणी लेट वगैरे तुम्ही होऊ नका, ठीक आहे. काय काय मुलं एक दिवस सुद्धा लेट या ठिकाणी होत आहे, त्यामुळे या ठिकाणी मुलं जे आहे विद्यार्थी मित्रांनो ह्याच चुका करत आहे. तर ह्या चुका तुम्हाला करायच्या नाही. तुमचं जर गाव समजा जास्त लांब असेल, जास्तच लांब असेल, तर तुम्ही 1-2 दिवसा अगोदर पासूनच या ठिकाणी येऊ शकता, ठीक आहे. तर 1-2 दिवसा अगोदर तुम्ही या ठिकाणी या, जेणेकरून काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. जे तुमच्या हॉल तिकीटवर जे तारीख आता सध्या चालकचं ग्राउंड आहे, जे तुमचं हॉल तिकीटवर तारीख आहे, जो वेळ आहे, तर त्या वेळेवर तुम्हाला ग्राउंडवर उपस्थित राहायचं आहे, तिथं हजर या ठिकाणी राहायचं आहे. तर सर्वात अगोदर या ठिकाणी तुम्हाला सांगतो सकाळी 6 वाजतापासून मुलं या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे. आता मागची जी भरती होती सीपी मुंबईचं, तर सीपी मुंबईची मागच्या वर्षी जी भरती होती ती एकदम म्हणजे खतरनाक भरती होती, कारण की खूप त्यामध्ये मुलांना त्रास सहन करावा लागला होता. पण ह्या भरतीमध्ये जास्त विद्यार्थी मित्रांनो एवढं हे नाही, गडबड नाही, गडबड नाही. म्हणजे जवळपास जे या ठिकाणी 3,000 मुलं एका दिवशी ते बोलावल्या जातात, आणि जास्त या ठिकाणी मुलांना या ठिकाणी जास्त बसून ठेवल्या जात नाही आहे. मागची जी भरती होती, मागच्या भरतीमध्ये जास्त म्हणजे दिवसभर सुद्धा मुलांना बसून ठेवलं जात होतं फिजिकलसाठी, पण आता तसं राहिलं नाही सीपी मुंबई चालकचं, ठीक आहे. तर सीपी मुंबई चालकला या ठिकाणी सकाळपासून मुलांना त्या ठिकाणी 6 वाजतापासून बसून ठेवतात, आणि 8-9 वाजतापासून जे आहे त्या ठिकाणी 9-10 वाजतापासून ग्राउंड सुद्धा त्या ठिकाणी चालू होत आहे. आणि सर्वात अगोदर त्या ठिकाणी डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते न्याय लागते ते तुम्हाला सांगून देतो. तर सीपी मुंबई चालकला त्यांनी फक्त कमी डॉक्युमेंट सांगितले. एक आपलं हॉल तिकीट सांगितलं, एक तो आपला फॉर्म पोलीस भरतीचा, आधार कार्ड झाला, आणि आपले फोटो 4-5, ठीक आहे. बस एवढे डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागते, बाकी कोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत नाही. तर तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा नाही, आणि एक झेरॉक्स सुद्धा पडल्या राहू द्या आपल्याजवळ, ठीक आहे. तर सर्वात अगोदर मुलांचा त्या ठिकाणी प्रोसेसिंग चालू होतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त टाइम लागत नाही. 3,000 मुलं असून तरी सुद्धा जास्त टाइम या ठिकाणी लागत नाहीये, ठीक आहे. तर सर्वात अगोदर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त टाइम वगैरे त्या ठिकाणी लागत नाही. फॉर्म वगैरे लिहून घेतला जात आहे, नॉर्मल फॉर्म आहे, आणि हे सर्व झाला म्हणजे एकदम सिस्टमॅटिक काम त्या ठिकाणी चालू आहे. आणि तिथलं जे ग्राउंड आहे तर सिंथेटिकचं ग्राउंड आहे. पाऊस जरी आला तरी सुद्धा ते वलं होत नाही. तर पावसामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ग्राउंड होतं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर सिंथेटिकचं ग्राउंड आहे सीपी मुंबई चालकचं घाटकोपरचं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्या ठिकाणी पहिली चूक आहे, दुसरी चूक तुम्हाला या ठिकाणी करायची नाही की तुम्हाला त्या ठिकाणी घाबरायचं नाही. तर भरपूर मुलं ज्या रांगेमध्ये जसे रांगेमध्ये लागले तसेच त्या ठिकाणी घाबरते. तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी घाबरू नका, हिम्मत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा, ठीक आहे. तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी
पहिला जो इव्हेंट या ठिकाणी घेतला जात आहे सीपी मुंबई चालकचा, तर पहिला इव्हेंट ते 1600 मीटर घेत आहे आणि 1600 मीटर रनिंग जवळपास 50 मुलं सोडते. जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी उंची वगैरे मोजल्या जात आहे. उंची झाल्यानंतर त्या ठिकाणी छाती सुद्धा मोजली जात आहे आणि हे झाल्यानंतर चेस्ट नंबर ते देते. चेस्ट नंबर दिल्यानंतर सेन्सर आपलं चिप वगैरे पायाला लावून देते. तर हे चिप वगैरे बसवल्यानंतर जे एका बॅचला 50 मुलं ते ग्राउंडसाठी सोडत आहे. तर 1600 मीटर रनिंगसाठी ते 50 मुलं एका बॅचला सोडत आहे, एका टाइमला 50 मुलं सोडत आहे. आणि म्हणजे विद्यार्थ्यांचं फिजिकल सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बसत आहे आणि काही मुलांचं बसत सुद्धा नाही आहे. ठीक आहे, तर ग्राउंड वगैरे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे. प्रोसेसिंग सुद्धा खूप चांगले आहे. आता ते तुमच्या मेहनतीवर या ठिकाणी डिपेंड करते, तुमची प्रॅक्टिस कशा प्रकारे आहे. ठीक आहे, तर ग्राउंड चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होता आणि एकदम फास्टमध्ये होत आहे. सर्वात अगोदर 1600 मीटर रनिंग ते 50 मुलं सोडत आहे. सिंथेटिकचा ट्रॅक आहे, तर तुम्ही जे बूट घालून सुद्धा या ठिकाणी धावू शकता या ठिकाणी, कारण की रबराचं ते ग्राउंड आहे. तर पहिला इव्हेंट जे 1600 मीटर रनिंग ते घेत आहे आणि 1600 मीटर रनिंगला 50 मुलं ते सोडत आहे. त्यानंतर पहा दुसरा जो इव्हेंट होता, लगेच दुसरा इव्हेंट होता गोळाफेक. आणि गोळाफेक आता पावसामध्ये कशा प्रकारे होत आहे, पाऊस जरी आला तरी सुद्धा या ठिकाणी गोळाफेक होता, कारण की गोळाफेकसाठी त्यांनी शेड त्या ठिकाणी बनवलेला आहे. तर त्यामध्ये पाणी येत नाही, किती पाऊस असला तरी सुद्धा त्या ठिकाणी गोळाफेकची प्रोसेस चालू आहे. तर गोळाफेकसाठी त्यांनी शेड टाकलेलं आहे त्या ठिकाणी, तर काही पाण्याचा पाऊस वगैरे अंदर येत नाही शेडच्या अंदर. तर गोळाफेक सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. आणि गोळाफेकसाठी 3 चान्स या ठिकाणी दिले जातात. पहिला जरी तुमचा फाऊल गेला तरी सुद्धा तुमच्याजवळ 2 चान्सेस आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं. तर जे पण विद्यार्थी येणाऱ्या दिवसामध्ये सीपी मुंबईला ग्राउंडला जाणार असेल भरतीवर, तर 1-2 दिवस अगोदर तुम्ही निघून जा, जेणेकरून तुम्ही वेळेवर त्या ठिकाणी पोहोचले पाहिजे. तेवढ्यात तुम्हाला आराम वगैरे भेटला पाहिजे. आणि त्या ठिकाणी सीपी मुंबईला राहण्याची व्यवस्था वगैरे सगळी केलेली आहे आणि जवळपास विद्यार्थी मित्रांनो 50 फॅन त्या ठिकाणी लावलेले आहे. ठीक आहे, फक्त जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी नाही आहे. जेवण तुम्हाला पैशानं आपल्या स्वतःच्या पैशाने तुम्हाला जेवण घ्यावं लागणार आहे तिथं. बाकी राहण्याची व्यवस्था सीपी मुंबई घाटकोपर या ठिकाणी आहे, बाजूलाच आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड होत आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर सीपी मुंबई शिपाईचं ग्राउंड कधीपासून चालू होणार आहे, कारण की आम्ही भरपूर दिवसापासून वाट बघत आहे की बाबा सीपी मुंबईचं ग्राउंड कधीपर्यंत या ठिकाणी चालू होणार आहे. आमची प्रॅक्टिस सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि एक लक्षात ठेवा, जे सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे चालकचं, तर पावसामध्ये कशा प्रकारे त्यांचं नियोजन आहे. तर पाऊस जरी आला विद्यार्थी मित्रांनो तरी सुद्धा त्या ठिकाणी ग्राउंड चालू आहे. जर समजा पाऊस असला तर मुलांना त्या ठिकाणी थांबून ठेवलं जातं, म्हणजे पावसामध्ये ते सोडत नाही, जसा पाऊस गेला तसं मुलांना त्या ठिकाणी सोडत आहे. अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन. आणि जास्त जर पाऊस आला तर जास्त वेळपर्यंत मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं. तर पाऊस बघून त्या ठिकाणी ग्राउंड विद्यार्थी मित्रांनो मुलांचा होत आहे. ठीक आहे, आणि आता सीपी मुंबई शिपाईचं ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर आता सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे हे विद्यार्थी मित्रांनो कधीही येऊ शकते. तर आपापल्या तयारीमध्ये राहा, आपापल्या फिजिकलची तयारी चांगली जबरदस्त करा. त्यात 100 मीटर झालं, गोळाफेक झालं, 1600 मीटर रनिंग झालं. ठीक आहे, तर सीपी मुंबई ज्यांचं सुद्धा हॉल तिकीट आलं नसेल शिपाईचं, तर रोजच्या रोज तुम्ही चेक करत राहा महाराष्ट्र पोलीस या वेबसाईटवर. ठीक आहे, तर तुम्हाला रोजच्या रोज चेक करायचं, कारण की कधीही तुमचं या ठिकाणी ग्राउंडची तारीख जाहीर होऊ शकते, कधीही तुमचं ग्राउंड तोंडावर येऊ शकते. लवकरच या ठिकाणी तुमचं ग्राउंड होणार आहे. तर ऑगस्ट महिन्यामध्येच विद्यार्थी मित्रांनो तुमचं ग्राउंड होणार आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर कोणत्या महिन्यामध्ये आमचं ग्राउंड येणार आहे सीपी मुंबई. तर मी तुम्हाला सांगतो ऑगस्ट महिन्यापासूनच सुरुवात होणार आहे ग्राउंडला. तर आपापल्या तयारीमध्ये राहा आणि हॉल तिकीट डेली तुम्ही चेक करत राहा. रोजच्या रोज या ठिकाणी हॉल तिकीट चेक करा आपली तारीख आली की नाही आहे. ठीक आहे, तर सध्या जे मी या ठिकाणी चेक केलं सीपी मुंबईचं, तर सध्या हॉल तिकीट आली नाही आहे, पण कधीही ते हॉल तिकीट येऊ शकते, कधीही तारीख येऊ शकते. ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सीपी मुंबई पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.